आक्षेपार्ह पोस्टमुळे 2 गटात निर्माण झालेल्या तणावानंतर पुण्यातल्या यवतमधील परिस्थिती नियंत्रणात, गावात जमावबंदी लागू, पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त। नवे कृषी मंत्री दत्तात्रय भरणेंचा अधिकाऱ्यांना अजब सल्ला, सरळ काम सगळेच करतात पण एखादं काम वाकडं करून परत सरळ करणाऱ्याला लोक लक्षात ठेवतात, भरणेंचं वक्तव्य। उपमुख्यमंत्री अजित पवारांचा आज रायगड दौरा, अनेक मोठे नेते राष्ट्रवादीत प्रवेश करणार, एकनाथ शिंदे आणि भरत गोगावलेंना धक्का। मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि संजय राऊत आज एकाच मंचावर येणार, शेतकरी कामगार पक्षाच्या 78व्या वर्धापन दिन सोहळ्याचं दोघांनाही निमंत्रण, शिवसेना मनसेत जवळीक वाढत असल्याचं अधोरेखित। मुंबईतील मिठी नदी घोटाळा प्रकरणात आर्थिक गुन्हे शाखेकडून आरोपपत्र दाखल, केतन कदम आणि जय जोशी विरुद्ध 7,000 पानांचं आरोपपत्र, 65 कोटी 54 लाखांचा गैरव्यवहार झाल्याचं समोर। कोल्हापूरच्या महादेवी हत्तीणीला परत आणण्यासाठीच्या स्वाक्षरी मोहिमेला 2 लाखाहून अधिक जणांचा पाठिंबा, राष्ट्रपतींना साकडं घालणार।